सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। अंजली ताईच्या राजीनाम्याची मागणी कालपासून होत होती, तो राजीनामा झालेला नाहीये, फक्त खाती काढून घेण्यात आलेली आहेत माणिकराव कोकाटेंकडून। नाही, राजीनामा खरं तर याच्यात होतच नाही। मी सकाळपासून सगळ्या माध्यमांवर हेच सांगतेय, आमदारकीच जाते, त्यांना आमदारकी रद्द होते आणि त्यांचं मंत्रीपद त्यांच्याकडनं काढून घेतलं जातं। याच्यात कुठलाही राजीनामा कोणीच ना मागू शकतात, ना घेऊ शकतात, ना ते देऊ शकतात। तर त्यांचं खातं काढून घेणं आणि त्यांची आमदारकी रद्द करणं हेच दोन पर्याय आहेत आणि ज्याच्यात विधिमंडळाकडनं ही शिफारस जावी लागते। आताच्या घटकेला मी असं बघते की मुख्यमंत्र्यांनी ती शिफारस केली आणि गव्हर्नरकडनं ती शिफारस मान्य झाली। दॅट इज द प्रोसिजर। पण ती मुख्यमंत्री करतील की विधानसभेचे अध्यक्ष करतील? नाही, खरं तर विधानसभेच्या अध्यक्षांकडनं हे गेलं पाहिजे किंवा त्याचं काही दुसरं काउंटर प्रोसिजर असेल तर मला माहित नाही। पण मुख्यमंत्र्यांनी त्यांची शिफारस केली आणि आता गव्हर्नरनी ती ऍक्सेप्ट केली असं मला कळतंय। आता त्यात एक्झॅक्ट आपल्याला थोड्या वेळातच जे टेक्निकल डिटेल्स आहेत किंवा ते जे पत्र असेल ते मिळाल्यानंतरच कळेल खरं काय झालं। कारण आजच कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये ते सगळं मान्य होऊन जर कॅबिनेटकडनंही शिफारस गेली असेल तर ते सुद्धा आपल्याला काही वेळात आता कळेल। बर, फक्त हा प्रश्न तुमचा जो अभ्यास आहे किंवा तुम्ही ज्यावर भूमिका मांडताय त्याच्याशी नाहीये, पण तुम्ही जे वातावरण आजूबाजूला पाहताय ते सगळं बघून किंवा या प्रकरणाची जी पार्श्वभूमी आहे ती बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय अशी अडचण आहे आपल्या सत्ताधाऱ्यांची, आपल्या राज्य सरकारची आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसची की माणिकराव कोकाटेंना पाठीशी घालण्यासाठी इतकी कसरत करावी लागते? नाही, पाठीशी घालण्याचं प्रोसिजरच म्हणजे हेच नाहीये। खरं तर प्रोसिजर काय म्हणतं ते आपण बघूया की एखाद्या मंत्र्याची म्हणजे असं हे जे भ्रष्टाचाराची केस आहे ती जी बाहेर आलेली आहे त्यानंतर पूर्वी त्यांना एक मुभा होती की सेक्शन 8(4) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, त्याप्रमाणे त्यांना 3 महिन्याच्या आत जर ते अपीलमध्ये गेले तर त्यांना त्यांची आमदारकी ठेवता येत होती। पण आता सुप्रीम कोर्टाने हा सेक्शन 8(4) हा रद्द करून टाकलाय। त्यामुळे आता त्यांच्याकडे अपील मध्ये गेले तरी ते काहीही करता येणार नाही। त्यांची आमदारकी रद्द, मंत्रिपद रद्द, हा पहिला भाग। ते वर जाऊ शकतात कशासाठी? तर बेल मिळवून घेण्यासाठी, की जर त्यांना बेल मिळाली तर त्यांना जी पोलीस अटक करण्याची आहे ती कारवाई मात्र थांबवता येते त्यांना। पण जोपर्यंत ते पुढे मोठ्या कोर्टामध्ये म्हणजे हायकोर्ट इन दिस केस, कारण सेशन्स नंतर हायकोर्ट येतं, तर हायकोर्टात जाऊन त्यांनी जर कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स या दोन्ही गोष्टीवर स्टे घेतला तरच त्यांना पुढे काही शिक्षेला स्थगिती मिळाली तर। जी जी। आणि मग ते करण्यासाठी टाइम बाय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत? ते करू शकत नाही, कारण आज कोर्टाने क्लिअरली सांगितलंय की त्यांना कुठल्याही म्हणजे तातडीची त्यांना हिअरिंग मिळणार नाहीये। शुक्रवारी सुद्धा कोर्ट म्हणेल की दिस हॅज टू बी हर्ड आणि ते मंत्री असो कोणी असो त्याचं जे कोर्टचं प्रोसिजर आहे, इश्युइंग नोटिसेस आहेत, दुसऱ्या साईडचं पण आय एम शुअर आता ह्या लोकांनी पण मध्ये इंटरव्हेन्शनचा अर्ज केला असेल तर सगळ्यांना ऐकल्याशिवाय कोर्ट निर्णय देईल असं मला वाटत नाही। पण महत्वाचं काय आहे की ज्या गरीब लोकांच्या सदनिका होत्या त्या लाटण्याचा जो व्यक्ती प्रयत्न करतो तो आर्थिक दुर्बल लोकांच्या ज्या सदनिका होत्या त्या त्यांनी लाटल्या, पण आज हाच माणूस श्रीमंतांच्या लीलावतीमध्ये जाऊन ऍडमिट करून घेतो स्वतःला। इतकंच नाही, त्यांची जर ऍफिडेव्हिट, मी तर म्हणते तुम्ही त्यांची ऍफिडेव्हिट दाखवा लोकांना। 19 मधल्या ऍफिडेव्हिट मध्ये 21 कोटीची संपत्ती होती, आताच्या 24च्या ऍफिडेव्हिट मध्ये 48 कोटीची संपत्ती आहे, 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं ज्या व्यक्तीकडे आहे तो जर अल्प म्हणजे अशा गरीब लोकांची ज्या सदनिका दाखवत असेल तर कुठलं कोर्ट त्यांना कुठली मुभा देणार आहे? नाही, पण ताई आता प्रश्न असा आहे की कोर्टानं तर शिक्षा सुनावलेली आहे, पण ज्या व्यवस्थेमधल्या ज्या घटकांनी त्यावर अंमलबजावणी करायची आहे ते घटकच जर ती कारवाई करणार नसतील, जर पोलीस ती कारवाई करणार नसतील, जर विधानसभेचे अध्यक्ष ती कारवाई करणार नसतील तर आता याच्यामध्ये आपण जबाबदार धरायचं कुणाला? नाही, त्याच्यात प्रोसिजर कसं असतं
की आता मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जर हे मूव्ह केलं असेल, कॅबिनेटची सँक्शन घेऊन गव्हर्नरच्या परमिशनसाठी जातं. गव्हर्नरनी जर ती मान्यता दिली तर त्याच्यानंतरचं प्रोसिजर काय की मंत्रीपद त्यांच्याकडनं काढून घेणं आणि मंत्रीपद काढून घेतल्यानंतर मग अटक करणं योग्य होतं. एका मंत्र्याला अटक करण्यापेक्षा त्याच्यामध्ये आता दोन अडचणी टाकलेल्या, एक तर मंत्रीपद पण नाही काढलंय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पण ऍडमिट असल्याचा एक फायदा होणारच आहे. ताई तुम्ही राहाच आपल्या सोबत.